साधायचा आहे। चला विक्रांत आणि तनय, आपणास विनंती आहे की आपण मॅचला सुरुवात करायची आहे। 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट व्हायलाच हवीत। चला आरोविलवन अतिरिक्त वेळ दुसऱ्या दिवसामधली पहिली मॅच आपण पाहू शकाल, कारण कालची मॅच बॅलन्स होती ती आपण खेळवली। एसएस टायगर विपक्ष परी 11 रनआउटची संधी होती, परंतु खराब फेकी आज दरम्यान धाव मिळत नाहीये। तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। विक्रांत कुलकर्णी यांच्या माध्यमातून हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। धाव मिळत नाहीये। नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आरू 11 टीमने। इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। चेंडू मात्र लॉंग एरियामध्ये निघून चाललाय 4 धावेसाठी। चाळके काका यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने, अतिरिक्त वेळ खर्च करू नका हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की वेळेला महत्त्व द्या। आतापर्यंत 3 चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। विक्रांत कुलकर्णी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल विक्रांत यांना। हा चांगला फटका सरळ बॅटने खेचलेला, अगदी सेफ झोन मध्ये दीपकच्या माध्यमातून आलेला अजून एक देखना फटका 4 धावेसाठी आणि सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 9 या आकड्यावरती। ठोक डीजे धावफलकावरती चांगली फलंदाजी दीपकची पाहायला मिळते। लेग स्टंपला बॉलनी वळण घेतले। ऑफिशियल पंचांनी सांगितलंय की मात्र खराब लाईन वरती हा चेंडू फेकलाय। ऑफिशियल पंचांचं सुद्धा आपण कौतुक करूयात। अरुण डे आणि अविनाश टेंबे या आपल्याला ऑफिशियल पंच या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळतात। कालच्या दिवसामध्ये सुद्धा या 2 ऑफिशियल पंचांची कामगिरी चांगली राहिली होती आणि आज सुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते। त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण स्वागतही करूया आणि कौतुकही करूया। या वेळचा हा पुन्हा एकदा चांगला पद्धतीने चेंडू फेकलाय, धाव मिळणार नाहीये। 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला कॅरी केलं गेलं। 2 चौकार आतापर्यंत दीपकच्या माध्यमातून आपण पाहतोय। पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत दीपकच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। दहा धावा 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय। आरू 11 टीम नाणेफेक जिंकली होती आणि प्रथमतः मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता। यावेळचा हा फटका चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल्स केलाय। दूरवरना क्षेत्ररक्षक पोहोचले दुसऱ्या धावेसाठी। दोन्ही फलंदाजाने 2 धावेचं अंतर देखील याच दरम्यान पूर्ण केलं। 12 धावा धावफलकावरती, अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल। चांगली सुरुवात सोन्या डॉन या टीमची आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये।
5 चेंडूनंतर 12 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळत आहे विक्रांत कुलकर्णी. अगदी खोलवरचा टप्पा, उत्तर नाहीये, निर्धाव बॉलची सांगता आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील इथून समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर बिनबाद 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि सोन्या डॉन टीमचे संघ मालक आपला आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. कालच्या दिवसामध्ये राहिलेला मान सन्मान स्वीकारण्यासाठी सोनू दळवी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आणि वेळेला महत्व द्या. आरू 11 टीम 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुष्करला आपण पाहू शकाल. सांगी कोट्यातलं दुसरे षटक, खूप सुरेख आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. सोमजाई क्लब गुंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली गेलेली गुंडगे प्रीमियर लीग पर्व 6वं आपल्याला पाहायला मिळते. सुरेख आयोजन, सुरेख नियोजन. बाबूधुरी आपण तानाजी कडू यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अगदी चमचमत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक देणगीदारांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावला आहे. त्या सर्व देणगीदारांचे पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आपण आभार व्यक्त करूयात आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. सुंदर अशी सोमजाई क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर जर नजर फिरवली तर झाडा झुडपांनी नटलेली, निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही सोमजाई क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केला होता आणि या दरम्यान 2 धावा मिळतात कल्पेशला आणि 2 धावा मिळतात त्या सोन्या डॉन या टीमला. 14 धावा. सुरुवात चांगली आहे. पुष्कर गोलंदाजी मार्कवरती आहे. अगदी आखू टप्पाचा बॉल होता, त्यावरती अगदी फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केलं. 2 धावा त्यावरती एकवटल्या गेल्या. पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झालाय आणि लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषी पलीकडे. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. 4 धावेच्या बरोबरीने आता सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. बॅटला स्पर्श झाल्यानंतर अगदी विकेट किपरच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला. 4 धावा मिळतील. चला टीम मीटिंग करू नये याची पुन्हा एकदा मी सूचना करतो आपणास. आरू 11 टीम पुष्कर गोलंदाजी मार्कवरती आहेत. आतापर्यंत 2 चेंडूची फेकी केले आणि या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात. हा फटका फसला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतात, पकडलाय झेल इथे आणि संपवलाय कल्पेश या फलंदाजाचा खेळ. 18 धावसंख्येवरती सोन्या डॉन टीमला लागणारा पहिला विकेट ठोकडीचे. थँक्यू. डीजेच्या माध्यमातून चांगली गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत, त्यांचे आपण कौतुक करूयात. शिवाचा हा फटका शिवा मस्कर यांच्या बॅटमधून आलेला अजून एक चांगला फटका. फक्त एकच धाव एकवटली जाईल. 19 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये दीपकने चांगली फलंदाजी केली होती आणि आता पुन्हा एकदा या दुसऱ्या षटकामध्ये 3 स्टार सलूनचे मालक यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. हा मात्र खरा बीमार चेंडू पाहायला मिळतोय. 5 धावा मिळतील. तसेच हेमंतजी सोनावणे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. तसेच सौरभजी सरावते यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे
प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिकचं स्वागत आहे. फ्रीटचा चेंडू असेल पुढील. हा फटका मात्र खेचायचा होता अगदी मिड विकेटच्या डोक्यावर ना, परंतु बॅट आणि चेंडूचा ज्या पद्धतीने संपर्क व्हायला हवा होता तो झाला नाहीये. फक्त एकच धाव एकवटली जाईल. आनंदजी घोडके साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. या आपणही मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिकचं स्वागत आहे. हा चांगला फटका, तेज तरार फटका आहे. दूरवरचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. खराब क्षेत्ररक्षण. याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण झालं आणि 2 धावेच्या बरोबरीने आता आपण धावफलकाचा जर आढावा घेतला तर धावफलकावरती 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वन शॉट, एकच धाव ऍड करायची आहे. 26 धावा. 26 धावा दादा घेतली, एकच धाव घेतली. 26 26 एकच धाव, एक वन शॉट. चला लगेचच आरू 11 आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 1/26 अशा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल एक तेज तर्रार गोलंदाज आदर्श मोहिते यांना आपण पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज आपण अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दीपक सावंत यांना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय सोन्या डॉन टीम साठी. आणि पाहूया उर्वरित 2 षटकामध्ये कशा पद्धतीने हे 2 फलंदाज आपल्या टीमला किती धावांपर्यंत घेऊन जाणार. की आदर्श मोहिते एक तेज तर्रार गोलंदाज आहे, तो मात्र इथून चांगली कामगिरी करून आपल्या टीमला एखाद दुसरा विकेट मिळवून देणार का. आणि त्याच पद्धतीचा चेंडू फेकलाय. विक्रांत चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू मात्र धरणीला दान झाला. आणि याच दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धावेचं अंतर पूर्ण केलं आणि 1 धावेच्या बरोबरीने आता 27 धावा धावफलकावरती. हा फटका चांगला आहे परंतु उंची जास्त, लांबी कमी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल आणि संपवलाय फलंदाज. काय अप्रतिम षटकार खेचले होते. तोच सागर आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नंबर 4 वरती फलंदाजीसाठी आलाय. परंतु सामोरा गोलंदाजाचा जर विचार केला ना तर अगदी तेज तर्रार चेंडू टाकण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. अगदी लो फुल टॉस चेंडू. 1 धाव मिळेल आणि एकच धावेवरती दोन्ही फलंदाजांना थांबावा लागेल. जर का या गोलंदाजाने लाईन आणि लेंथ वरती जर काम केलं तर कर्जत मधला एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नक्कीच याची ओळख निर्माण होईल. फक्त लेंथ आणि लाईन जर या गोलंदाजाने योग्य पद्धतीने फेकली ना तर मात्र या गोलंदाजात सुद्धा एक टेनिस क्रिकेटमध्ये डंका पाहायला मिळेल. पेस तर खूप आहे परंतु लाईन आणि लेंथ जर व्यवस्थित ठेवली तर मात्र या गोलंदाजासारखा दुसरा गोलंदाज नसेल हे मी सांगू इच्छितो. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे धावफलकावरती धावा आपण पाहतोय 29 धावा. चांगली गोलंदाजी आता मात्र या षटकामध्ये पाहायला मिळते. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाला बीट करून जाणारा चेंडू. फलंदाजाला मात्र वाटलं होतं की तेज तर्रार चेंडू येईल परंतु अगदी महत्वाच्या क्षणी गोलंदाजाने धीम्या गतीने चेंडू फेकला.
हा मात्र फुल केलाय आणि सक्सेसफुल पॉवरफुल बिग 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 येतोय षटकार. 35 धावा धावफलकावरती. ही इनिंग संपल्यानंतर लगेचच वन लाईफ ग्रुप तसेच आई एकविरा ब्लास्टर टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी येणं गरजेचं असेल, कारण आज आपल्याला खूप साऱ्या 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अगदी पळसदरी गावाकडनं तनय शेलारला आपण पाहू शकाल. अंतिम षटक प्रगती पथावरती असेल आणि सामोरा फलंदाज जो सलामीला आलाय दीपक सावंत. आता मात्र त्याची चेंडूवरती नजर स्थिरावली आहे आणि चेंडू नक्कीच फुटबॉल प्रमाणे याला दिसतच असेल. लॉंग ऑनला डीपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव फक्त आणि फक्त मेल. एक धावेच्या बरोबरीने 36 धावा. काल सुद्धा याच फलंदाजाने चांगली कामगिरी केली होती, तोच सागर, ज्याच्या माध्यमातून आज सुद्धा एक आपण षटकार पाहिलाय. आदर्श मोहिते सारख्या गोलंदाजाला त्याने एक जबरदस्त षटकार खेचला मागच्याच ओव्हरमध्ये. या षटकामध्ये काय हा फलंदाज करेल हे सुद्धा आपण पाहूयात. परंतु इथे धावबाद होतोय सागर, ज्याने मात्र चांगली कामगिरी केली. 36 धावा धावफलकावरती आहे. चला नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. चला स्पीड घ्या फलंदाज नवीन, लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. आणि इनिंग संपल्यानंतर वन लाईफ ग्रुपचा कर्णधार आणि आई एकविरा ब्लास्टर टीमचा कर्णधार लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि ज्या ज्या टीमचे खेळाडू इथे उपस्थित नसतील, कदाचित ज्यांची मॅच लेट आहे, ते खेळाडूंना आपण बोलून घ्यायचं आहे. ज्या ज्या टीमचे खेळाडू जर इथे उपस्थित नसतील तर सर्वांना इथे बोलवायचं आहे. यासिन शेख आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. ज्याने खऱ्या अर्थाने या क्रीडा नगरीसाठी, या मैदानासाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली, ती इमाम शेख यांचे इथे आगमन झालं. त्यांचंही आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. आणि इमाम शेख यांना आपण विनंती करूयात की आपण या मुख्य व्यासपीठावरती, अगदी इमाम शेख म्हटले की चॉकलेट बॉय, यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिकचं स्वागत करूयात. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. हुक करायचा होता बॉलला, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान केली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत मोरे यांना पाहतोय. चांगली गोलंदाजी याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा औष्टिकच्या बाहेर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. खराब फलंदाजी सोन्या डॉन टीमची, जिथे 3 षटकामध्ये 35 धावा धावफलकावरती होत्या, परंतु तदनंतर मात्र तनय शेलार यांनी आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती आतापर्यंत हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. हा सुद्धा चांगला चेंडू, फलंदाज या चेंडूवरती बाद झालेत, अगदी एष्टा उद्ध्वस्त केले या चेंडूने. आणि इथून फक्त आणि फक्त अक्षयजी ठाकरे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत करूयात. आणि मी विनंती करेल इमाम शेख यांच्या शुभ हस्ते आपण वन लाईफ ग्रुप आणि आई एकविरा ब्लास्टर्स या 2 टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल करायचा आहे.
सौरभजी सरावते यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला वन लाईफ ग्रुप आणि आई एकविरा ब्लास्टर टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल केला जातोय. सौरभजी सरावते यांच्या शुभ हस्ते. तसेच पळसदरी गावचे आमचे अगदी जवळचे मित्र परिवार, चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडू यांचं देखील इथे आगमन झालंय. त्या सर्वांना विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलंही सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे आयोजित गुंडगे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर या मुख्य व्यासपीठावरती आपण इमाम शेख यांचा शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल की समीर शिंदे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. जेव्हा जेव्हा या मैदानावरती कुठलीही स्पर्धा असते त्यासाठी नेहमीच इमाम यांचं सहकार्य असतं आणि त्यांच्या माध्यमातून पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली जाते. आई एकविरा ब्लास्टरचे सर्व खेळाडू आहेत ते व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं आहे आणि वन लाईफ ग्रुपचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या साईडला यायचं आहे. इथे मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली आहे ते अक्षय ठाकरे आणि रणजित शिंदे यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. अक्षय शिंदे, रणजित शिंदे आणि अक्षय ठाकरे या आपण आनंदजी घोडके यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहणार आहोत. या लगेचच चला क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. अक्षय ठाकरे आणि रणजित शिंदे यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती आनंदजी घोडके यांच्या माध्यमातून पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी आपल्याला लाभली. त्यांचे आभार आणि धन्यवाद. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेनं जिथे विजयासाठी धावांची गरज असेल, ती 38 धावांची गरज असेल. ज्या ज्या टीमचे खेळाडू इथे उपस्थित नसतील त्या टीमने मात्र आपल्या खेळाडूंना इथे फोन करून बोलवायचं आहे. तर एक महत्वाची सूचना आहे, ज्या ज्या टीमने आपले खेळाडू जे घेतला आहे त्या सर्वांना संधी मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक मॅच मध्ये खेळाडू चेंज झालेच पाहिजे, ही एक महत्वाची सूचना आहे. आणि जर का कुठल्या खेळाडूला संधी दिली नाही तर त्या टीमला पेनलाइज केलं जाईल, याची आपण नोंद आणि दक्षता घ्यायची आहे. जर कुठलाही खेळाडू कारण नसताना जर या स्पर्धेमध्ये खेळला नाहीये तर त्याला पुढील 2 GPL मध्ये बंदी असेल, याची एक महत्वाची सूचना आयोगांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकाल एक धाव एकवटली जाते. पळदरी टीमचा कर्णधार आपण यायचा आहे. गुंडगे सोमजाई गुंडगे
टीमच्या माध्यमातून पळसदरी संपूर्ण पळसदरी टीमच्या हा मान सन्मान केला जाईल। तानाजी कडू यांच्या माध्यमातून हा मान सन्मान केला जाईल। या लगेचच अगदी दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगली मैत्री आहे आणि त्या मैत्रीचं मात्र इथे वन लाईफ ग्रुपचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे आणि आई एकविरा टीमचे खेळाडू व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं आहे। चला मॅचला स्पीडअप ठेवा दादांनो। पळसदरी टीमच्या वतीने मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय पळसदरी टीमचा कर्णधार तानाजी कडू यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान पाहतोय। अगदी मैत्रीचं नातं या दोन टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, दोन गावाच्या माध्यमातून हे नातं पाहायला मिळालं आणि त्याचाच आपण इथे मान सन्मान देखील आई सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांच्या संयुक्त विद्यमानेने तो मान सन्मान आपण केलाय। समीर शिंदे आपण बाबूधुरी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। मारुती दादा हुमरे साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच आई एकविरा ब्लास्टरचे संघमालक सुधांशु कांगणे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय। त्यांनाही विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच जंगम काका यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच निसार मामू यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच मोहन शेठ यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक असं स्वागत आहे। आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल। 5, 18 चेंडू आणि 33 धावेची गरज आहे। या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर मित्र परिवार येतो, त्यांचाही आभार व्यक्त करणं आमचं कर्तव्य आहे। जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती अवघ्या 5 धावा आपण पाहतोय। चांगली गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये। शिवा यांची दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कल्पेशला आपण पाहू शकाल। कल्पेश मस्कर गोलंदाजी मार्कवरती, तर सामोरा फलंदाज विक्रांत कुलकर्णीला आपण पाहू शकाल। हा मात्र खराब चेंडू, त्यावरती खरपूर समाचार। फाईन क्षेत्र कव्हर करत असताना चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे। 4 धावीसाठी आलेला हा चौकार, जिथे पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं, परंतु या पहिल्याच चेंडूवरती कल्पेश यांचं दुसरं षटक आणि पहिला चेंडू त्यावरती मात्र खरपूर समाचार घेतला आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा आपल्या टीमला आणि स्वतःसाठी विक्रांत कुलकर्णी जमा करत असताना हा सुद्धा चांगला फटका आहे। तुकाराम तैनात आहे, दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि याच दरम्यान 2 धावा देखील पूर्ण। 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। थोडीशी खराब गोलंदाजी मी तर म्हणेन। पहिला चेंडू सुद्धा फुलटॉस आपण पाहिला, हा सुद्धा एक खराब चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी कमी लक्ष समोर आहे आणि जर तुम्हाला ते वाचवायचं असेल तर चांगली गोलंदाजी होणं गरजेचं असेल। इथे थोडीशी मिस्टेक पाहिली विकेटच्या मागे, पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने थोडीशी घाई केली, नाहीतर विक्रांत कुलकर्णीला बाद करण्याची संधी होती। जवळजवळ दोन्ही फलंदाज एकाच स्टँडला आले होते, परंतु फेकी खराब झाली आणि त्याचा फायदा मात्र अरू 11ला झाला आणि त्याचा हा फटका पुन्हा एकदा
एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. दीपला क्षेत्ररक्षक आहेत. सन्माननीय आदरणीय सचिन दादा कानेटकर यांचं देखील इथे आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. पायचीची अपील आणि इथून फलंदाज मात्र बाद असेल. अगदी रिवर्सचा फटका खेचला होता या फलंदाजाने. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चेंडू येऊन पायावरती आदळला आणि ऑफिशियल पंचांनी सांगितलं की हा फलंदाज मात्र बाद असेल. चांगली फलंदाजी करत होता विक्रांत. अगदी रिवर्सचा फटका खेळण्याचा मोह आवरला नाहीये. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि इथून मात्र एक चांगला विकेट गमवावा लागला तो अरू 11 टीमला. लक्ष छोटं आहे. पाठलाग सुद्धा चांगल्या पद्धतीने करत होते, परंतु एक चुकीचा फटका आणि त्याची किंमत मोजत असताना अरू 11 टीम आपण पाहू शकाल 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका ही आपणास विनंती आहे. ही मॅच संपल्यानंतर एकविरा ब्लास्टर टीम आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. समीर शिंदे यांना विनंती असेल की आपले 11 खेळाडू घेऊन लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यानंतर वन लाईव्ह ग्रुप आपण लगेचच सलामीची जोडी देखील तयारी ठेवायची आहे, कारण वेळेला महत्त्व द्या. आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे. एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. मोहसिन सय्यद कुठल्या टीम मध्ये आहे प्रत्येक कर्णधाराने चेक करायचं आहे आणि त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. मोहसिन कुठल्या टीम मध्ये आहे हे मात्र प्रत्येक कर्णधाराने आपली लिस्ट चेक करायची आहे. विश्वासे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रत्येक टीमने इकडे प्रत्येक टीमच्या कर्णधाराने इकडे लक्ष द्यायचं आहे. मोहसिन सय्यद हा खेळाडू कुठल्या टीम मध्ये आहे हे मात्र प्रत्येक टीमच्या कर्णधाराने आपली खेळाडू लिस्ट चेक करायची आहे. मोहसिन सय्यद आणि कुठल्या टीम मध्ये तो खेळाडू आहे त्या टीमच्या कर्णधाराने आणि त्या टीमच्या संघ मालकाने ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. चला स्पीडअप करा. चला मॅचला सुरुवात करा. 12 चेंडू आणि इथून 19 धावेची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती तुकारामला आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. तोच तुकाराम पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करणार का मात्र हे 2 फलंदाज आपल्या टीमला इथून या 19 धावा करण्यात यशस्वी ठरणार हे सुद्धा पाहावं लागेल येणाऱ्या या 2 षटकामध्ये. हा खराब फटका रिवर्सचा फटका खेळण्याचा
प्रयत्न. अतिघाई मित्रांनो नेहमीच संकटामध्ये घेऊन जाते आपल्याला. 11 चेंडू, इथून 11-19ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती तुकाराम मस्करला आपण पाहतोय. सामोरा फलंदाज जर विचार केला तर मात्र आदर्श मोहितेला पाहतोय. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूला सामोरा गेलाय आणि बॅटच्या मदतीने अवघ्या 3 धावा जमा केल्या आहेत. हा चेंडू सुद्धा चांगला अगदी शफल झाले होते. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. तेच तर्रार चेंडूची पुन्हा एकदा सांगता करत असताना गोलंदाज तुकाराम मस्करला आपण पाहू शकाल. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. येणारे 10 चेंडू 19ची गरज. धावफलकावरती 19 धावा पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते सोन्या डॉन टीमच्या माध्यमातून. यावेळचा सुद्धा अगदी मागे खेळायचा होता फटका, परंतु बॅट आणि चेंडूचा ज्या पद्धतीने संपर्क व्हायला होता तो झाला नाहीये. दिलखुश शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी खरा फलंदाजी मी तर म्हणेन. आतापर्यंत हा फलंदाज जवळजवळ 7 चेंडूला सामोरा गेला आणि फक्त 3 धावा त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. तीन ऑफिशियल पंच आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. आरू 11 आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्या. चला मॅचला लगेच सुरुवात करा. चला पंच मॅचला सुरुवात करा आपण. 3 चेंडूची फेकी केली तुकाराम मस्कर या गोलंदाजाने. फक्त यावेळचा हा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. महत्वाचा विकेट इथून बाद केलाय. जबरदस्त झेल. आरू 11 पुन्हा एकदा आपणास विनंती आहे, जर का आपण डगआउट सोडलं, खेळाडू कक्ष सोडला, तर मात्र यानंतर लगेचच आपल्याला पेनल्टी देण्यात येईल, याची आपण नोंद घ्या. मोहिल कांबळे यांनी एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने तुकाराम यांचे सुद्धा आपण कौतुक करूया. काल सुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली होती आणि आज सुद्धा त्याच्या माध्यमातून सोन्या डॉन टीम साठी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एस टायगरचे सर्व खेळाडू स्टेजच्या मागे आपण यायचं आहे. स्वप्नील पवार आपली वाट पाहत आहे. एस टायगरचे सर्व खेळाडू धावफलकावरती अवघ्या 20 धावा. आतापर्यंत एकच धाव खर्च केले या गोलंदाजाने. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. चला सोन्या डॉन अतिरिक्त वेळ खर्च करू नका. चला तुकाराम मस्कर, चला लगेचच आपण गोलंदाजी मार्कवरती तयार व्हायचं आहे. वेळेला महत्व द्या. आज आपल्याला खूप साऱ्या मॅच खेळवायच्या आहेत. बरोबर बोललेत. देता सर्व वेळेला महत्वच देत नाहीत कोणी. हा फटका चांगला आहे. फटका फसला आहे का पाहूया. सरळ बॅटने खेळलेला हा देखना फटका 6 धावेसाठी आलेला षटकार पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती सामोरा गेला ना. पहिल्याच बॉलवरती मात्र या फलंदाजाने षटकार देखील ठोकलाय. पुष्करच्या माध्यमातून आलेला सुरेख फटका आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 12ची गरज आहे. इथून मॅच मात्र चांगली पाहायला मिळते. तुकाराम मस्कर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. हा पुन्हा एकदा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून चाललाय. विकेटच्या मागे चुकी झाली आणि चेंडू बघता बघता सीमारेषा पलीकडे गेला. 2 चेंडूमध्ये मात्र 10 धावा खर्च केल्या तुकाराम यांनी. पहिल्या 4 चेंडूवरती अवघी 1 धाव खर्च केली होती, परंतु पुढील 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या आणि आता समीकरण बदललं गेलंय. 6 चेंडू आणि 8ची गरज.
6 चेंडू मध्ये 8ची गरज आहे. यानंतर लगेचच आई एकविरा ब्लास्टर टीमने आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि वन लाईफ ग्रुप आपली सलामीची जोडी देखील तयार ठेवायची आहे. लगेचच पुष्कर यांनी जर षटकार मारला तर विश्वासे साहेबांकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 6 चेंडू 8ची गरज. गोलंदाजी मार्कवरती सागरला आपण पाहतोय. 8 धावा वाचणार की मात्र या अरू 11 टीमचे 2 फलंदाज या धावा बनवणार हे सुद्धा पाहावं लागेल. पुष्करच्या माध्यमातून चांगली फलंदाजी राहिले. 2 चेंडूमध्ये 10 धावा या फलंदाजाने आतापर्यंत आपल्या टीमसाठी जमा केल्या आहेत. परंतु एका साईडने जर विचार केला तर मात्र सलामीला आलेला फलंदाज आदर्श अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्याच्या बॅटला ज्या पद्धतीने चेंडू लागायला हवे ते मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीयेत आणि अगदी दबावामध्ये फलंदाजी करतायत आदर्श मोहिते. परंतु यावेळचा खराब चेंडू. 4 चेंडू आणि 4ची गरज. खराब लाईनवरती चेंडू फेकला आणि आदर्श मोहिते ज्याच्या बॅटमधनं धावा येत नव्हत्या त्या मात्र महत्त्वाच्या क्षणी हा चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. 4 धावा मिळतील. आता समीकरण बदललंय. येणारे 4 बॉल आणि 4ची गरज आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4ची गरज. आदर्श मोहिते सलामीला आलेला फलंदाज मैदानामध्ये अजूनही पायरून उभा आहे. गोलंदाजी मार्कवरती सागरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. डिसिजन मात्र पेंडिंग असेल. थोडीशी विकेटच्या मागे चुकी झाली. चला 2 धावा कंप्लीट असतील. 3 चेंडू आणि 2ची गरज. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 3 चेंडू आणि 2ची गरज. फेकी चांगली होती परंतु विकेटच्या मागे थोडीशी चुकी झाली विकेट किपरच्या माध्यमातून आणि त्याचाच फायदा मात्र अरू 11ला झाला. येणारे 3 चेंडू आणि 2ची गरज आहे. जर का सामना बरोबरीत झाला तर दोन्ही टीमला 1-1 गुण दिला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. हा फटका अगदी आउट ऑफ द पार्क. विजयी षटकार. चला आई एकविरा ब्लास्टर्स आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. समीर शिंदे. मोहसिन से सय्यद हा खेळाडू